या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल बडे पीर। चिकन आणि मटण बिर्याणी फक्त 60 रुपयांमध्ये। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस व जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन MIM मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाने आता नवे वळण घेतले आहे। शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फारुख शाब्दी पुन्हा चर्चेत आले आहेत। मात्र यावेळी त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चेपेक्षा फोटो वापरू नका या कथित संदेशामुळे पक्षात अधिकच खळबळ उडाली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फारुख शाब्दी यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि स्थानिक संघटनेत अचानक पोकळी निर्माण झाली। अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते। त्यानंतर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पुढाकार घेतला, मात्र निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला। या पराभवानंतर त्यांनाही निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। दरम्यान सोलापूर आणि मुंबईतील MIM कार्यकर्त्यांकडून फारुख शाब्दी यांना पुन्हा सक्रिय करण्याची मागणी जोर धरत आहे। संघटना उभी ठेवायची असेल तर अनुभवी नेतृत्वाची गरज आहे, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केले आहे। काही कार्यकर्त्यांनी थेट पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत आपली भूमिका पोहोचवल्याचे समजते। मात्र हैदराबादकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती एका कथित संदेशाची। सोलापुरातील कार्यक्रमांमध्ये फारुख शाब्दी यांचे फोटो वापरू नयेत असा निरोप हैदराबादेतून आल्याची गुजबुज आहे। हा निर्णय अधिकृत आहे का की स्थानिक पातळीवरील गटबाजीचा भाग, याबाबत पक्षाने मौन बाळगले आहे। मात्र या चर्चेमुळे शाब्दी समर्थकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे। सध्याच्या परिस्थितीकडे पाहता MIM मध्ये स्पष्टपणे दोन मतप्रवाह दिसत आहेत। एक गट शाब्दी यांच्या पुनरागमनासाठी आक्रमक आहे, तर दुसरा गट नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जाते। हैदराबादकडून येणाऱ्या प्रत्येक संदेशाकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे। फारुख शाब्दी यांचे राजकीय भवितव्य, शौकत पठाण यांची पुढील भूमिका आणि हैदराबाद नेतृत्वाचा अंतिम निर्णय या तिन्ही गोष्टींवर सोलापुरातील MIMचे भवितव्य ठरणार आहे। सध्या मात्र एकच प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे, शाब्दींचा फोटो खरंच बंदिस्त झाला आहे का की ही केवळ राजकीय खेळी आहे? MIM मधील ही अंतर्गत धुसफूस येत्या काळात उघड संघर्षात परिवर्तित होते की सामोपचाराने मिटते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।